मी प्राध्यापक तानाजी चव्हाण आपलं पंत अकॅडमी मध्ये स्वागत करतो आहे। आज आपण 12 सायन्सचा डिफरन्शिएशन हा टॉपिक शिकणार आहोत। डिफरन्शिएशन म्हणजे प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह, त्याला आपण डिफरन्शिएशन म्हणतो आहे। तुम्ही 11th सायन्स मध्ये डिफरन्शिएशनचे बरेच बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत, पण डिफरन्शिएशन हा टॉपिक तुम्हाला जर परफेक्ट यायचा असेल तर ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले पाठ असतील तर आणि तरच डिफरन्शिएशन जमणार आहे। म्हणून प्रथम आपण 11th सायन्स मधलं ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग डिफरन्शिएशन बघायला सुरुवात करू। बघा, 11th सायन्स मध्ये जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला बाय हार्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युल्यावर आधारित हा टॉपिक पूर्णपणे चालणार आहे। तर बघा, फर्स्ट फॉर्म्युला sin of a plus b, sin of a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b, sin of a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b, sin of a minus b, sin of a minus b is equal to sin a cos b minus cos a sin b, sin of a minus b is equal to sin a cos b minus cos a sin b, cos of a plus b, cos of a plus b is equal to cos a cos b minus sin a sin b, cos of a plus b is equal to cos a cos b minus sin a sin b, cos of a minus b, cos of a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b, cos of a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b, tan of a plus b, tan of a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a tan b, tan of a plus b is equal to tan a tan b upon 1 minus tan a tan b। त्याच्यानंतर tan of a minus b, tan of a minus b चा फॉर्म्युला आहे tan a minus tan b upon 1 plus tan a tan b। tan of a minus b चा फॉर्म्युला काय आहे बघा, tan a minus tan b upon 1 plus tan a tan b। या सगळ्या फॉर्म्युलाला आपण ऍडिशनल फॉर्म्युले असं म्हणतो आहे। हे जे फॉर्म्युले आहेत ते ऍडिशनल फॉर्म्युले आहेत, हे तुम्ही बाय हार्ट करायला पाहिजे, तर ट्रिग्नॉमेट्री सोपी जाईल। ट्रिग्नॉमेट्री बरोबर डिफरन्शिएशन परफेक्ट होईल। राईट डाउन। तर नेक्स्ट फॉर्म्युले आपण बघणार आहोत, sin pi by 2 minus theta is equal to cos theta, sin pi by 2 minus theta is equal to cos theta, cos pi by 2 minus theta is equal to sin theta, cos pi by 2 minus theta is equal to sin theta, tan pi by 2 minus theta is equal to cot theta, tan pi by 2 minus theta is equal to cot theta। त्याच्यानंतर sin pi by 2 plus theta is equal to cos theta, sin pi by 2 plus theta cos theta, cos pi by 2 plus theta minus sin theta, cos pi by 2 plus theta is equal to minus sin theta, tan pi by 2 plus theta, tan pi by 2 plus theta is equal to minus cot theta। त्याच्यानंतर sin pi minus theta is equal to sin theta, cos pi minus theta is equal to minus cos theta, tan pi minus theta is equal to minus tan theta। त्याच्यानंतर sin pi plus theta is equal to minus sin theta, cos pi plus theta is equal to minus cos theta, tan pi plus theta
इज इक्वल टू tan थीटा. त्याच्यानंतर sin 3π/2 मायनस थीटा इज इक्वल टू मायनस cos थीटा. cos 3π/2 मायनस थीटा इज इक्वल टू मायनस sin थीटा. आणि tan 3π/2 मायनस थीटा इज इक्वल टू cot थीटा. राइट डाउन दिस फॉर्म्युला. नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघणार आहोत. sin 3π/2 प्लस थीटा इज इक्वल टू मायनस cos थीटा. cos 3π/2 प्लस थीटा इज इक्वल टू sin थीटा. tan 3π/2 प्लस थीटा इज इक्वल टू मायनस cot थीटा. sin 2π मायनस थीटा इज इक्वल टू मायनस sin थीटा. cos 2π मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. tan 2π मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा. त्याच्यानंतर हे फॉर्म्युले डबल अँगल फॉर्म्युले आपण म्हणतो आहे. sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा. sin 2 थीटाचा दुसरा एक फॉर्म्युला आहे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. त्याच्यानंतर cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत. त्यापैकी पहिला फॉर्म्युला आहे cos 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. cos 2 थीटाचा दुसरा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. cos 2 थीटाचा तिसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा. आणि cos 2 थीटाचा चौथा फॉर्म्युला आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. नोट डाउन. नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघणार आहोत. tan 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. आणि 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा. त्याच्यानंतर sin 3 थीटा. sin 3 थीटा इज इक्वल टू 3 sin थीटा माइनस 4 sin क्यूब थीटा. cos 3 थीटा इज इक्वल टू 4 cos क्यूब थीटा माइनस 3 cos थीटा. आणखी tan 3 थीटा इज इक्वल टू 3 tan थीटा माइनस tan क्यूब थीटा अपॉन 1 माइनस 3 tan स्क्वेअर थीटा. हे 3 थीटाचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले काय आहेत बघा. sin थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा बाय 2 into cos थीटा बाय 2. sin थीटाचा दुसरा फॉर्म्युला आहे हाफ अँगल मध्ये 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. त्याच्यानंतर cos थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा बाय 2 माइनस sin स्क्वेअर थीटा बाय 2. cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 माइनस 1. cos थीटाचा तिसरा फॉर्म्युला 1 माइनस 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. 1 माइनस 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. cos थीटाचा चौथा फॉर्म्युला 1 माइनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. राइट डाउन. नेक्स्ट फॉर्म्युला tan थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. त्याच्यानंतर 1 माइनस cos थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. आणखी 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला sin c प्लस sin t is equal to 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. त्याच्यानंतर sin c minus sin d is equal to cos 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. cos c plus cos d is equal to 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2.
इथं बघा साइन प्लस साइन असताना साइन कॉस येतं, कॉस साइन मायनस साइन असताना कॉस साइन येतं, आणि कॉस प्लस कॉस असताना कॉस कॉस येतं. इथला पार्ट हे 2 कॉमन सगळीकडे दिसत आहे. c प्लस d अपॉन 2 कॉमन दिसत आहे, c मायनस d अपॉन 2 कॉमन दिसत आहे. हे टेक्निकली तुम्ही जर पाठ केलं तर लक्षात ठेवायला सोपं आहे. टेक्निकली पाठ करा. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये हे सगळे फॉर्म्युले पाठ केलेलेच आहे. मी फक्त रिमाइंड करून देतो आहे. त्याचं सगळं टेक्निक मी सांगत बसत नाहीये इथं. राईट. नेक्स्ट फॉर्म्युले बघा. cos c minus cos t is equal to minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. मगाशी जे 3 फॉर्म्युले बघितले होते इथं मायनस सिम्बॉल येतं हे लक्षात ठेवा. cos c minus cos d ला किंवा हाच फॉर्म्युला 2 sin c plus d upon 2 into d minus c upon 2 असा लिहितात हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. 2 cos a sin b is equal to sin of a plus b minus sin of a minus b. त्यानंतर 2 cos a cos b is equal to cos of a plus b plus cos of a minus b. 2 sin a sin b is equal to cos of a minus b minus cos of a plus b. हे फॉर्म्युले तुम्ही बाय हार्ट करा. यातले आता मी एक्सट्रॅक्ट काढून इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगतोय. राईट. तुम्हाला पाठ असलेल्या ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युले व्यतिरिक्त काही कन्वर्ट केलेले फॉर्म्युले सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन मध्ये वापरावे लागणार आहे. तर बघा इथं मी काही फॉर्म्युले तयार केलेले आहेत. cos थीटा प्लस sin थीटा होल स्क्वेअर. याचं जर मी एक्सपान्शन केलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म म्हणजे 2 cos थीटा sin थीटा प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. आता हे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा बद्दल मी 1 लिहू शकतो. 1 प्लस 2 cos थीटा sin थीटा. आता 2 sin थीटा cos थीटाचा फॉर्म्युला आहे sin 2 थीटा. म्हणून cos थीटा प्लस sin थीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा किंवा 1 प्लस sin 2 थीटा साठी मी काय लिहू शकतो cos थीटा प्लस sin थीटा होल स्क्वेअर. हे कन्वर्ट केलेले फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला वापरावे लागतील. जे विद्यार्थी जेईची एक्झाम्स देणार आहेत, ज्यांना जेई क्रॅक करायची इच्छा आहे, नॅशनल लेवलच्या एक्झाम्स क्रॅक करायची इच्छा आहे, त्यांनी हे फॉर्म्युले बाय हार्ट करायलाच पाहिजे. त्यांच्या समोर दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. नेक्स्ट फॉर्म्युला बघा. cos थीटा मायनस sin थीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू याचं जर मी एक्सपान्शन केलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर थीटा मायनस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म म्हणजे 2 sin थीटा cos थीटा प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा येणार. हे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा साठी मी 1 लिहिलं मायनस 2 sin थीटा cos थीटा. आता 1 मायनस 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin 2 थीटाचा फॉर्म्युला येतो. म्हणून sin 2 थीटा लिहिलं म्हणजे 1 मायनस cos थीटा मायनस sin थीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस sin 2 थीटा असा एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. राईट डाउन दिस फॉर्म्युला. तर बघा नेक्स्ट काही फॉर्म्युले आपण फॉर्म करणार आहोत. 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा. या 1 बद्दल मी tan पाय बाय 4 लिहू शकतोय प्लस tan थीटा ऍज इट इज लिहिलं. हे 1 ऍज इट इज लिहिलेलं आहे. मायनस सिम्बॉल ऍज इट इज लिहिलेला आहे. या tan थीटाचा इथं कोएफिशिएंट 1 असणार आहे. त्या 1 साठी मी tan पाय बाय 4 कारण तुम्ही स्कूल लेवलला tan पाय बाय 4 म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू 1 असते. म्हणून इन्स्टेड ऑफ 1 मी tan पाय बाय 4 लिहिलेला आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे तो tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला आहे.
टॅन ऑफ ए प्लस बी चा, म्हणजेच टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. त्याच्या आधारे इथं ए च्या जागेला पाय बाय 4 आहे आणि बी च्या जागेला थीटा आहे, म्हणजेच याच्यावरून टॅन पाय बाय 4 प्लस थीटा मिळालेला आहे. म्हणजेच 1 प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 प्लस थीटा असा नवीन फॉर्म्युला तयार झालेला आहे. इथं बघा आणखीन एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे 1 मायनस टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन थीटा इज इक्वल टू, या 1 बद्दल मी टॅन पाय बाय 4 लिहितो आहे, मायनस टॅन थीटा ऍज इट इज लिहिलं, 1 ऍज इट इज लिहिलं. टॅन थीटाचा इथं कोएफिशिएंट 1 असणार आहे, त्याच्यासाठी मी टॅन पाय बाय 4 लिहिलं इनटू टॅन थीटा. हा कशाचा फॉर्म्युला आहे तर टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. म्हणजेच टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला असतो टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. इथं ए च्या जागेला पाय बाय 4 आहे आणि बी च्या जागेला थीटा आहे, याच्यावरून मी लिहू शकतो टॅन पाय बाय 4 मायनस थीटा. म्हणजे नवीन फॉर्म्युला तयार झाला 1 मायनस टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 मायनस थीटा. हे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट लिहिता येणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळा तुम्ही कन्वर्शन करत बसायची गरज नाही. राईट. तर आपण ट्रिग्नॉमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले जे डिफरन्शिएशन साठी आवश्यक होते ते सगळे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. तुम्ही हे फॉर्म्युले बाय हार्ट करणं खूप गरजेचं आहे. हे फॉर्म्युले जर पाठ झाले तर डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन किंवा पेपर 2 तुम्हाला परफेक्ट जमेल, म्हणजेच मॅथमॅटिक्स परफेक्ट होईल. मात्र हे फॉर्म्युले परफेक्ट नसतील तर मॅथमॅटिक्स आयुष्यात कधीही परफेक्ट होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी आज दिलेले जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही परफेक्ट करा. आता डिफरन्शिएशन, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह, त्याला आपण डिफरन्शिएशन असं म्हणतो आहे. तर डिफरन्शिएशन या टॉपिक मध्ये 12th सायन्सच्या डिफरन्शिएशन या टॉपिक मध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आपल्याला बघायचं आहे. ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला बघायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन बघायचं आहे. याच्या व्यतिरिक्त लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन बघायचं आहे. याच्याशिवाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन बघणार आहोत. आणखी डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आणि याच्याशिवाय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असे 6 कन्सेप्ट डिफरन्शिएशन या टॉपिक मध्ये बघणार आहोत. आपण एक एक करून पुढचे सगळे कन्सेप्ट बघणार आहोत. पण या टॉपिक मध्ये आपल्याला या 7 गोष्टी शिकायच्या, 7 कन्सेप्ट आपल्याला बघायचे. राईट डाऊन. काय शिकणार आहोत ते पहिले आपण नोट डाऊन करा. तर आपण डिफरन्शिएशन मध्ये बघितलं की डिफरन्शिएशन म्हणजे प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह मीन्स डिफरन्शिएशन. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय तर रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी with respect to the corresponding change in other quantity is called derivative. एका क्वांटिटी मध्ये होणारा बदल करस्पॉन्डिंग दुसऱ्या क्वांटिटी मध्ये होणारा जो बदल आहे त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी with respect to corresponding change in other quantity is called derivative. मॅथमॅटिक्स मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन ला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणणार. रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. आता एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा. इफ y इज इक्वल टू f ऑफ x इज रियल व्हॅल्यूड फंक्शन. रियल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे ज्या फंक्शनचं डोमेन रियल नंबर असतो त्या फंक्शनला आपण रियल व्हॅल्यूड फंक्शन असं म्हणतो आहे. हे y is equal to f of x is a real valued function and h is a small increment in x.
and limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h exists. हे लिमिट एक्झिस्ट असेल then f is said to be differentiable. त्यानंतर f हे जे फंक्शन आहे ते फंक्शन डिफरन्शिएबल आहे असं म्हणतात. or derivative at x and this limit is called derivative of f at x which is denoted by f dash of x. तर बघा y is equal to f of x हे एक डिफरन्स रियल व्हॅल्यू फंक्शन असेल. h म्हणजेच h ही स्मॉल इन्क्रिमेंट इन x असेल. आणखी लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x upon h हे लिमिट एक्झिस्ट असेल तर f ला आपण डिफरन्शिएबल फंक्शन आहे असं म्हणतो आहे किंवा डेरिव्हेटिव्ह ऍट x आहे असं आपण म्हणतो आहे. दिस लिमिट हे जे लिमिट आहे या लिमिटला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट x असं म्हणू शकतो आणि डेरिव्हेटिव्ह डिनोट करण्यासाठी f डॅश ऑफ x या अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह डिनोट करतात. याला आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणतो आहे f डॅश ऑफ x ला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढण्याचा फॉर्म्युला आहे लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x upon h. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये हे बेसिक कन्सेप्ट शिकलेला आहात. इथं फक्त मी रिवाइज केलेले आहे. राईट तर बघा f dash of x is equal to limit f of x plus h minus f of x upon h. याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो आहे डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. फाइंडिंग f dash of x using this definition is called derivative from first principle. या डेफिनेशनचा वापर करून जर आपण डेरिव्हेटिव्ह काढणार असेल तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हणतो आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x with respect to x at x is equal to a is given by f dash of a is equal to limit h tends to 0 f of a plus x minus f of a upon h. आणखी if the function is given by y is equal to f of x then its derivative is written as dy by dx is equal to f dash of x. Note down these points. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह असे दोन टाइपच्या डेरिव्हेटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये राईट हँड डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतात बघा. इफ y is equal to f of x is a real valued function and a is any real number then limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h if it exists is called the right hand derivative of f of x at x is equal to a and is denoted by r f dash of a or f dash of a plus or f dash of a plus या पद्धतीने राइट हँड डेरिव्हेटिव्ह डिनोट करतात. तर बघा या ठिकाणी लिमिट h टेंड्स टू 0 f of a plus h minus f of a upon h याला आपण राइट हँड डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो आहे. राइट आपण राइट हँड डेरिव्हेटिव्ह बघितले होतं. आता लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघा. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इफ y is equal to f of x is a real valued function and a is any real number then limit h tends to 0 minus f of a plus h minus f of a upon h if it exists is called left hand derivative of f of x at x is equal to a and it is denoted by l f dash of a or
f dash of a minus or f dash of a minus अशा पद्धतीनं लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह डिनोट केली जाते. तुमच्या माहितीसाठी जर राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इक्वल असतील तर गिवन फंक्शन डिफरन्शिएबल आहे असं आपण म्हणतो आहे. इथं मी लिहिलेलं आहे इफ f dash of a plus म्हणजेच राईट हँड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू f dash of a minus म्हणजेच लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह then f dash of a exist म्हणजेच डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. if f dash of a plus and f dash of a minus are equal then f of x is said to be differentiable at x is equal to a. Note down. The derivative of some standard functions. आता ज्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला बाय हार्ट असणं पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर मी इथं फंक्शन दिलेलं आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह दिलेली आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ के म्हणजे कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट ऑलवेज 0 असते. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज 0. के ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0 येते. x रेस टू n ची डेरिव्हेटिव्ह n बिलॉंग्स टू r ही जी पॉवर आहे ती रियल नंबर असेल. x रेस टू n ची डेरिव्हेटिव्ह n into x रेस टू n minus 1 x रेस टू n ची डेरिव्हेटिव्ह n into x रेस टू n minus 1 1 upon x ची डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square 1 upon x ची डेरिव्हेटिव्ह काय येते minus 1 upon x square 1 upon x raised to n 1 upon x raised to n ची डेरिव्हेटिव्ह minus n upon x raised to n plus 1. बघा 1 upon x raised to n ची डेरिव्हेटिव्ह minus n upon x raised to n plus 1. under root x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x येते. अंडर रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 upon 2 root x येते आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1 येते. x ची डेरिव्हेटिव्ह काय असते 1. नोट डाउन. तर आपण अल्जेब्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आता sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x येते. sin x ची डेरिव्हेटिव्ह काय असते cos x असते. cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येते. इथं समजा सी असेल तेव्हा मायनस येणार आहे लक्षात ठेवा. इथं पण सी आहे मायनस आलेला आहे. इथं सी आहे मायनस आहे. म्हणजे cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x येते. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec स्क्वेअर x. cot x ची डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x. sec x ची डेरिव्हेटिव्ह sec x into tan x आणि cosec x ची डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x into cot x. हे तुम्हाला बाय हार्ट असायला पाहिजे. sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x cos x ची डेरिव्हेटिव्ह minus sin x tan x ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x cot x ची डेरिव्हेटिव्ह minus cosec स्क्वेअर x sec x ची डेरिव्हेटिव्ह sec x tan x cosec x ची डेरिव्हेटिव्ह minus cosec x cot x. c आलं की मायनस येतं एवढं लक्षात ठेवा. राईट. तर e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x येते. a raised to x ची डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a येते. log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x येते आणि log x to base a इथं बघा log x to base e होतं त्यावेळी त्याची डेरिव्हेटिव्ह 1 upon x आलेली आहे. आणखी log x to base a ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x log a आलेली आहे. इथं सुद्धा log e असणार आहे मात्र log e ची व्हॅल्यू 1 असते म्हणून इथं मेन्शन केलेलं नाहीये. इथं log x to base a लक्षात ठेवा 1 upon x log a. तर या डेरिव्हेटिव्ह हे 16 डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे फॉर्म्युले पाठ करा. राईट. तर आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन बघणार आहोत.
त्याच्यामध्ये इफ u and v are differentiable function of x, जर u आणि v हे डिफरन्शिएबल फंक्शन्स असतील x चे, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ सम हा फर्स्ट रूल आपण बघणार आहोत. इफ y is equal to u plus v, then dy by dx is equal to du by dx plus dv by dx. याचाच एक्सटेंशन काय आहे बघा. इफ y is equal to u1 plus u2 plus u3 प्लस 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 करत असं तुम्ही un पर्यंत ऍडिशन केलेली असेल, सम केलेली असेल, देन dy by dx is equal to du1 by dx plus du2 by dx plus du3 by dx प्लस 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 करत dun by dx असं आपल्याला मिळणार. या रूल्स वर आधारित आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे y is equal to sin x plus e raised to x. आता या फंक्शनचं डिफरन्शिएशन करत असताना डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मी केलं तर वी गेट y चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x dy by dx मिळणार इज इक्वल टू sin x म्हणजे d by dx of sin x plus d by dx of e raised to x. sin x ची डेरिव्हेटिव्ह मगाशी पाठ केलेली आहे तुम्ही, cos x प्लस e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x च असते. तर गिवन फंक्शनचं डिफरन्शिएशन काय आलं, cos x plus e raised to x. नोट डाउन. तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स बघणार आहोत. इफ y is equal to u minus v, then dy by dx is equal to du by dx minus dv by dx. If y is equal to u1 minus u2 minus u3 minus minus करत minus un पर्यंत आपण लिहिलं, then dy by dx is equal to du1 by dx minus du2 by dx minus du3 by dx minus minus करत dun by dx असं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स बघतो आहे. तर y is equal to tan x minus x raised to 10 असं फंक्शन घेतलेलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get काय मिळणार बघा, dy by dx is equal to d by dx of tan x minus d by dx of x raised to 10. tan x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, sec square x येणार आहे, मायनस ऍज इट इज x raised to 10 ची डेरिव्हेटिव्ह 10 into x raised to 9 येणार, कारण x raised to n ची डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1 असते त्या फॉर्म्युल्याच्या आधारे. राईट डाउन. तर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण फर्स्ट रूल बघितला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, दुसरा बघितला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स. आता आपण तिसरा रूल्स बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. बघा, इफ y is equal to uv, u आणि v या दोन फंक्शन मध्ये प्रॉडक्ट आहे, then dy by dx is equal to u into dv by dx plus v into du by dx. म्हणजेच फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function. हे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर हा रूल तुम्हाला वापरता येईल. समजा दोन पेक्षा अधिक फंक्शन असतील, तीन फंक्शन असतील, चार फंक्शन असतील, तर कसं करायचं आहे बघा. इफ y is equal to u v w, तीन फंक्शनचा प्रॉडक्ट दिसतो आहे इथं, then dy by dx is equal to, बघा या ठिकाणी फर्स्ट दोन फंक्शन ऍज इट इज घेतली uv इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड फंक्शन प्लस त्याच्यानंतर फर्स्ट आणखी थर्ड फंक्शन घेतलं uw इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे dv by dx. त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरं फंक्शन ऍज इट इज घेतलं आणि पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह du by dx. तर
इफ y इज इक्वल टू ku, u हे फंक्शन आहे आणि k हा कॉन्स्टंट आहे, k इज अ कॉन्स्टंट, देन dy by dx हा कॉन्स्टंट उडी मारून येऊन दारात बसतो, म्हणजे बाहेर येतो, कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आणि du by dx घ्यायचं, म्हणजे dy by dx इज इक्वल टू k into du by dx. राईट डाऊन प्रॉडक्ट रूल, याच्यावर आधारित एक्झाम्पल आपण बघणार आहोत, पण हा प्रॉडक्ट रूल आधी नोट डाऊन करा. तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट वरती काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. समजा माझ्याकडे y इज इक्वल टू sin x into cos x याचं मला डिफरन्शिएशन करायचं आहे. तर y इज इक्वल टू sin x into cos x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट याचं y चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर dy by dx येतं इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन sin x as it is into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे d by dx of cos x प्लस सेकंड फंक्शन cos x as it is into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d by dx of sin x लिहिणार. sin x as it is, cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, cos x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस sin x प्लस cos x as it is, sin x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x आहे. आता हे sin x आणि मायनस sin x याचा प्रोडक्ट घेतला तर मायनस sin स्क्वेअर x येणार प्लस cos x into cos x cos स्क्वेअर x येणार. मी हे रिअरेंज केलं, cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x लिहिलं आणि मगाशी तुम्ही फॉर्म्युले पाठ केले, cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x म्हणजे sin 2x येणार. काय येणार आहे sin 2x, कारण sin 2 थीटाचा चार फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेले आहे. sin 2 थीटाचे cos 2 थीटाचे चार फॉर्म्युले तुम्ही पाठ केले होते. त्यातला पहिला फॉर्म्युला होता cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. त्याच्या आधारे तुम्ही हे cos 2 थीटा लिहू शकता. इथं चुकून थीटा झालं होतं, त्याला x मी केलेला आहे. राईट डाऊन. इथं आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया आणि मग लिहून घ्या. y is equal to 3 sin x असं एक्झाम्पल दिलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलं तर we get y चं डिफरन्शिएशन dy by dx हे 3 कॉन्स्टंट आहे बाहेर येईल आणि d by dx of sin x राहणार आहे. म्हणजे 3 as it is, sin x ची डेरिव्हेटिव्ह काय cos x. नोट डाऊन. तर आता आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा, if y is equal to u upon v, then dy by dx is equal to v into du by dx minus u into dv by dx upon v square. याचा अर्थ असा आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर जर असेल, if y is equal to numerator upon denominator, then dy by dx is equal to denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator square. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. d by dx of numerator upon denominator असेल तर denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator square. हे हा कन्सेप्ट लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन काढण्याचा. राईट डाऊन. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन वर आधारित एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. y is equal to sin x upon cos x असं आपण एक्झाम्पल घेतलं. तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर y चं डिफरन्शिएशन dy by dx is equal to denominator cos x into derivative of numerator म्हणजे d by dx of sin x minus numerator sin x into derivative of denominator म्हणजे d by dx of cos x upon denominator square cos x चा स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर x येणार. नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to cos x as it is लिहिलं, sin x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे cos x येणार आहे minus sin x as it is, cos x ची डेरिव्हेटिव्ह minus sin x upon cos square x. नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to cos x into cos x cos square x हे मायनस मायनस प्लस झालं, sin x into sin x sin square x upon cos square x. आता नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to sin square x plus cos square x ची व्हॅल्यू 1 येते
ती 1 लिहिली अपॉन cos पर x आणि तुम्ही शिकलेला स्कूल लेवलला 1 अपॉन cos x म्हणजे sec x म्हणजे 1 अपॉन cos पर x म्हणजे sec पर x आला म्हणजे dy by dx is equal to sec square x आला. तुम्ही जर डायरेक्ट केलं y is equal to sin x upon cos x म्हणजे tan x आणि tan x ची डेरिव्हेटिव्ह सुद्धा sec square x या मेथडनं केलं तरी sec square x च. मी डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन काढण्यासाठी सांगितलं. आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा कन्सेप्ट आपण बघणार आहोत. आज आपण डेरिव्हेटिव्हचे बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत, बेसिक फॉर्म्युले बघितलेले आहेत, बेसिक रूल्स बघितलेले आहेत. त्याच्याशिवाय ट्रिग्नॉमेट्रीचे जे फॉर्म्युले या टॉपिक मध्ये सातत्याने वापरावे लागणार आहेत ते फॉर्म्युले बघितलेले आहेत. आजचा हा जो व्हिडिओ आहे अत्यंत इम्पॉर्टंट असा आजचा व्हिडिओ आहे. थँक्यू.